1947 ला इंग्रज आपला देश सोडून निघून गेले, त्यावेळेस आपल्या देशामध्ये धर्मांतराचं प्रमाण खूप कमी होतं. आज आपल्या देशातले 28% लोक धर्मांतरित झाले आहेत. ईसाईकरण होत आहे आणि आपण ते हसतमुखानं स्वीकारत आहोत. म्हणजे आपण आपला देश पुन्हा एकदा पारतंत्र्यात टाकण्याकडे वाटचाल करत आहोत. आपलं जे ज्ञान असतं ते ज्ञान आपण विसरून जात आहोत आणि इतरांचं ज्ञान आपण ग्रहण करत आहोत. आपल्या देशाची आध्यात्मिक संस्कृती असेल, आपल्या देशाची धरोहर असेल, 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 महापुराण, या सर्वांचा अभ्यास पाश्चिमात्य देशाच्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी आहे आणि आपण मात्र जॅक अँड जिल, वेंट ऑफ द हिल असा अभ्यासक्रम आपण आपल्या मुलांना देतो. यामुळं आपल्या पिढीचं स्वतःहून आपण नुकसान करून घेत आहोत. कुठेतरी जागरूकता पाहिजे आणि ती जागरूकता गुरुकुल शिक्षण प्रणालीमधून येते. गुरुकुल शिक्षण प्रणाली म्हणजे काय आहे, तर गुरु हा आपल्या शिष्यांना आपल्या सानिध्यात ठेवतो, त्यांच्या मनातून भीती काढून टाकतो. जगात वावरायचं कसं, आचारसंहिता काय ठेवायची, सामाजिक बांधिलकी काय ठेवायची, भूतदया, प्राणीदया कशी बाळगायची, निसर्गाच्या सानिध्यात येऊन निसर्गाशी नातं कसं जोडायचं, निसर्गाशी बोलतं कसं व्हायचं, हे शिकवलं जातं. बौद्धिक विकास केला जातो, त्याचा शारीरिक विकास केला जातो, त्याचा मानसिक विकास केला जातो आणि परिपूर्ण मानव या प्रणालीमधून तयार होतो. आणि याच प्रणालीकरता काम करण्याचा उद्देश हाती घेऊन श्री भक्तिधारा समर्पण स्व आधार गुरुकुल शिक्षण व्यवस्थेमध्ये आज भांडवलदारांचं काम आहे. मोठमोठ्या संस्था आपापले व्यापार थाटून उभे राहिलेले आहेत. आम्ही हा छोटासा उपक्रम सुरू केला आहे. ज्या शाळा चालू आहेत, जे बालवर्ग चालू आहेत, ज्या इंग्रजी माध्यमांच्या लहान मुलांच्या शाळा चालू आहेत, त्या शाळांना, संस्था चालकांना मी आवाहन करतो की गुरुकुल शिक्षण प्रणालीमध्ये असणारा अभ्यासक्रम आम्ही आपल्यासाठी आपल्या संस्थेपर्यंत घेऊन येणार आहोत. आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण तो अभ्यासक्रम स्वीकारावा आणि तो आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावा. या सर्व गोष्टीतून एक चांगली पिढी उद्या तयार होणार आहे, आपल्या देशाची संस्कृती जतन होणार आहे आणि तो वारसा आपण आपल्या मुलांसाठी ठेवणार आहोत. रामकृष्ण.